किंवा ज्या सामाजिक कार्यकर्त्या संदर्भात संघर्ष करतात त्या भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध त्यांचे संघर्ष सुरू राहतील. देवेंद्र फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून. मी सांगतो, अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे. हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे 4 दिवसापूर्वी. नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? कारण पहिली देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करतात, अमित शहांना भेटतात, राज्यपालांची त्यानंतर भेट घेतात, शिंदे 2 दिवस दिल्लीत असतात, ते भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. असं म्हटलं जाते अमित शहांनाही ते भेटले. काही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काही घडणार आहे का? मंत्र्यांचे राजीनामेच होते तर मंत्र्यांना जावं लागेल, मंत्रिमंडळामध्ये रिशफल होईल. यापेक्षा वेगळं घडण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. बाकी पाहू काय होतंय, तुम्हाला सप्टेंबरपर्यंत कळेलच. सबसे पहिले मी दावा करत नाही, मी सांगतो आहे. पण एका बाजूला अजित पवारांनी नरेंद्र मोदी किंवा उपाध्यायांवर कारवाई केली. एकनाथ शिंदे मात्र खुल्या पद्धतीने त्यांच्या मंत्र्यांचं सुपूर्द करतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल नाही. आता एकनाथ शिंदेना दिली आहे मात्र मला असं वाटत नाही. तुमच्या विरोधकांना काही किंमतच नाही. नाही, मी असं समजतच नाही. बघा, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज अत्यंत महत्त्वाचा आवाज असतो. विधिमंडळात असेल किंवा बाहेर असेल, सत्ताधाऱ्याने विरोधकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. दुर्दैवानं सध्याचे राज्यकर्ते त्या भूमिकेत नाहीत की विरोधी पक्षांचा आवाज ऐकला जावा. हे जरी खरं असलं तरी लोकभावना तीव्र आहेत या सगळ्या विषयावर. त्यांनी त्या किती दाबण्याचा प्रयत्न केला तरीही या मंत्र्यांना जावं लागेल. मग धनंजय मुंडेंना का काढलं मंत्रिमंडळात? त्यांनाही वाचवायचा प्रयत्न झाला होता ना शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवलं जात होतं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नव्हती. अजित पवारांना न विचारता दिल्लीनं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं हे सत्य आहे. अशाच पद्धतीने निर्णय होतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.